प्रांताधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला, आंदोलन अंकुशचे उपोषण तात्पुरते मागे। 25 जूनला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक, पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर सर्वांचे लक्ष। इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याच्या आरोपांवरून सुरू असलेले आंदोलन अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत 25 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन अंकुशचे धनाजी चिडमुंगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली। पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आंदोलन अंकुशने आक्रमक भूमिका घेत सोमवारी इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी उपसा केंद्राकडे मोर्चा वळवला होता। मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने तणाव निर्माण झाला। या घटनेनंतर धनाजी चिडमुंगे यांनी कुरुंदवाडी येथील पालिका चौकात बेमुदत उपोषण सुरू केले होते। मंगळवारी दिवसभर पंचगंगा नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा जाहीर केला। बुधवारी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। याची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी रात्री आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। चर्चेनंतर 22 आणि 23 जून रोजी प्रोसेस उद्योगांकडून सांडपाणी शेतीसाठी वापरण्यात येत असल्याचा दावा प्रत्यक्ष पाहणीद्वारे तपासण्यात येईल। तसेच 25 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन प्रोसेस धारक आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले। या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी आगामी बैठकीत नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस आणि समाधानकारक निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलन अंकुशने दिलाय। प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर सध्या संघर्ष टळला असला तरी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अद्याप कायम आहे। त्यामुळे 25 जून रोजी होणाऱ्या बैठकीत कोणता मार्ग निघतो याकडे आंदोलकांसह पंचगंगा काठच्या गावातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। धनाजी चिडमुंगे म्हणाले, प्रांताधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे। मात्र नदी प्रदूषण मुक्तीसाठी ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे सांगितले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, राकेश जगदाळे, दीपक पाटील, भारत ढाले, रशीद मुल्ला, भूषण गंगावणे, राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, सुरेश बिंदगी, महावीर पाटील, प्रदीप चव्हाण, प्रताप चव्हाण, बंडू बरगाले, वृषभ जोग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कालपासून पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या लढ्याच्या संदर्भात इचलकरंजी शहराचा जो पाणीपुरवठा रोखण्याचं आपलं आंदोलन होतं ते काल पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात कालपासून आम्ही इथं प्राणांतिक उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाच्या संदर्भात आत्ताच प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप घेऊन आम्हाला 2 आश्वासनं दिलेली आहेत लेखी। एक तर येत्या 22 ते 20 तारखेला उपलब्ध शेतीची खातरजमा करायची आहे आणि 25 तारखेला या विषयामध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि आंदोलन न होता पंचगंगा प्रदूषण मुक्तीकडे जाण्यासाठी 25 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 25 तारखेला आपले आंदोलक, प्रोसेसवाले आणि प्रदूषण मंडळ अशी एकत्रित बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी लावण्याचं पत्र दिलेलं आहे। आणि या पत्राच्या अनुषंगानं प्रांतसाहेबांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनाच्या आधारे आजचं आम्ही आंदोलन हे स्थगित केलेलं आहे। आणि आज आम्ही जे जाहीर केलं होतं उद्या चक्काजाम आंदोलन पंचगंगा काठावरच्या गावामधलं, ते सुद्धा आता आम्ही मागं घेतलेलं आहे। आंदोलन हे संपलेलं नाही, पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा लढा हा सुरूच आहे। फक्त आता हे उपोषण तात्पुरतं थांबवलेलं आहे। 25 तारखेच्या बैठकीनंतर प्रशासनाकडून काय सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि लोकांच्या बाजूनं किती निर्णय होतात हे बघून आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली जाईल। सर्वांना पुन्हा एकदा कालच्या आंदोलनाच्या अनुषंगानं सगळ्यांचे खरोखर धन्यवाद मानतो आणि थांबतो। धन्यवाद।